नंबर 37 क्वेश्चन नंबर 25 25वा प्रश्न आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट थर्मो इलेक्ट्रिसिटी आता बघा सियर व्हेन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू ए रेजिस्टर द इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी दिस इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी. तर जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी. दिस इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी. द रिव्हर्स प्रोसेस विच म्हणजे नेमली म्हणजेच कन्व्हर्जन ऑफ थर्मल एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी वॉज डिस्कवर्ड बाय सीबेक. सीबेक हा सायंटिस्ट होता. द इफेक्ट इज कॉल्ड ॲज थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर याच्या विरुद्ध पहिल्या कन्सेप्टच्या विरुद्ध हा जो कन्सेप्ट आहे की थर्मल एनर्जी ही डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केली जाते, हा कन्सेप्ट सीबेक या सायंटिस्टने डिस्कवर केला किंवा शोध लावला. याला म्हणायचे थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. क्वेश्चन नंबर 26 एक्सप्लेन सीबेक इफेक्ट विथ एक्झाम्पल्स. सीबेक इफेक्ट इफ टू डिफरंट metals are joined to form a closed circuit or loop and these junctions are kept at different temperatures. A small EMF is produced and a current flows through the metals. This EMF is called as thermo EMF. जर दोन क्लोज्ड सर्किट टू मेटल जर डिफरंट जॉईन केले असतील एकमेकांना, दोन मेटल्स वेगवेगळे जर एकमेकांना जॉईन केले असतील and their junctions are kept at different temperature, त्यांचे जे जंक्शन्स आहेत वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवले तर ए स्मॉल EMF इज प्रोड्यूस्ड अँड ए करंट फ्लोज थ्रू मेटल्स. त्या दोन्हीमधून करंट फ्लो होतो. दिस EMF इज कॉल्ड एज थर्मो EMF अँड दिस इफेक्ट इज कॉल्ड द सीबेक इफेक्ट. आता थर्मोकपल म्हणजे काय बघा. द पेअर ऑफ डिसिमिलर मेटल्स फॉर्मिंग द जंक्शन इज कॉल्ड एज थर्मोकपल. हे जे पेअर आहे किंवा दोन वेगवेगळे डिसिमिलर म्हणजे दोन वेगवेगळे मेटल्स आहेत फॉर्मिंग जंक्शन इज कॉल्ड थर्मोकपल. फॉर एक्झाम्पल अँटिमनी डॅश बिस्मथ थर्मोकपल इज शोन इन अ डायग्राम. आता अँटिमनी दाखवलेला आहे SB आणि हे बिस्मथ. तर या दोन्ही साईडला SB आणि बिस्मथ साईडला आहे. याला कोल्ड जंक्शन आणि हे हॉट जंक्शन आहे. हिटिंग इथं प्रोसेस चालू केलेली नाही. इथं आईस ठेवलेले आहेत, आईस क्यूब्स. इथं गॅल्व्हॅनोमीटर जोडलेलं आहे. फिगर 1 SB डॅश BI थर्मोकपल म्हणजे अँटिमनी डॅश बिस्मथ थर्मोकपल. फॉर दिस थर्मोकपल द करंट फ्लोज फ्रॉम अँटिमनी टू बिस्मथ ॲट द कोल्ड जंक्शन ABC रूल. एक्झाम्पल 2 फॉर ए कॉपर डॅश आयर्न कपल द करंट फ्लोज फ्रॉम कॉपर टू आयर्न ॲट द हॉट जंक्शन. तर इथं बघा हे आयर्न दाखवलेलं आहे, कॉपर व्हायला नाही, इथं हे पण आयर्न आहे. इथं हिटिंग प्रोसेस चालू आहे, इथं आईस क्यूब्स आहेत. कोल्ड जंक्शन याला नाव दिलेलं आहे आणि इथं हॉट जंक्शन. तर गॅल्व्हॅनोमीटर जोडलेलं आहे. फिगर 2 कॉपर डॅश आयर्न FE थर्मोकपल. पेज नंबर 39 दिस इफेक्ट इज रिव्हर्सिबल. द डायरेक्शन ऑफ द करंट विल बी रिव्हर्स्ड इफ द हॉट अँड कोल्ड जंक्शन्स आर इंटरचेंज्ड. जर इथे या डायग्रॅममध्ये आपण हॉट जंक्शन आणि कोल्ड जंक्शन हे जे इंटरचेंज केले किंवा कोल्ड जंक्शन इकडे नेलं आणि हॉट जंक्शन इथं, तर काय होईल इंटरचेंज्ड द डायरेक्शन ऑफ करंट विल बी रिव्हर्स. तर करंटची दिशा रिव्हर्स होईल किंवा बदलेल, चेंज होईल. द थर्मो EMF डेव्हलप्ड इन ए थर्मोकपल व्हेन द कोल्ड जंक्शन is at 0 degree Celsius and the hot junction is at T degree Celsius is given by epsilon is equal to alpha T plus 1/2 BT square. Here alpha and beta are called as thermoelectric constants. This equation tells that आता हे जे इक्वेशन मिळालेलं आहे epsilon is equal to alpha T plus 1/2 into beta into T square. तर हे काय दाखवतो का. This equation tells that a graph showing the variation of epsilon with temperature इज ए पॅराबोला. तर हा जर असा आपण जर प्लॉट केला ग्राफ व्हेरिएशन ऑफ इप्सलॉन विथ टेम्परेचर T कॅपिटल T तर तो पॅराबोला असेल. तर इथं अशा प्रकारे आपला
हा जो 9वा टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी हा पूर्णपणे संपलेला आहे.